चर्चा। देवळा तालुक्यात रविवारी पहाटे दुचाकी चोरी, त्याच दुचाकीवरून येऊन दुपारी घरफोडीचा प्रयत्न। शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे 2 अल्पवयीन ताब्यात तर 1 फरार। वरवंडी येथील घटना। दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथून रविवारी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान चोरीला गेलेली दुचाकी घेऊन देवळा तालुक्यातील वरवंडी गावात घरफोडी करण्यास आलेले 3 विधी संघर्षित अल्पवयीन पैकी दोघांना रविवारी दुपारी रंगेहात पकडले गेले, तर 1 जण पळून गेला। शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला। रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील अविनाश सानप यांच्या मालकीची हंटर बुलेट दुचाकी क्रमांक MH15 J7172 चोरीला गेल्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। दिंडोरी पोलिसांकडून जिल्ह्यातील पोलीस ठाण्याशी संपर्क करून दुचाकी आणि दुचाकी चोरांचा शोध सुरू असतानाच हीच दुचाकी घेऊन 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा, 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि आणखी 1 जण देवळा तालुक्यातील वरवंडी इथं आले। घराला कुलूप लावलेलं पाहून कुलूप तोडून 2 मुलं घरात घुसली आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केला। घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले। देवळा तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी सुनील हरिभाऊ आहेर यांच्या मालकीच्या शेतात निम्म्या वाटेनं शेती करत असलेले आबा दौलत वाघ कांद्याच्या रोपाला पाणी देत असताना जवळच असलेल्या घराकडे गेले। दरवाजा उघडा दिसल्यावर घरात प्रवेश केला आणि दोघांना चोरी करताना पाहिलं। त्यांनी आरडाओरडा करून चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी चोरट्यांपैकी एका मुलानं आबा दौलत वाघ यांच्या हाताला चावा घेतला, ज्यामुळे झटापटी सुरू झाली। आरडाओरडा ऐकून आबा वाघ यांचे भाऊ समाधान वाघ घटनास्थळी आले। झटापटीत दोघांपैकी 1 जण पळून गेला, तर घरात असलेला 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा पकडण्यात आला। त्यावेळी रस्त्यावर फिरत असलेली 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिथे आढळली। संशय आल्याने आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या मदतीने तिला पकडलं गेलं। तिला विचारणा केली असता तीही त्यांच्या बरोबर असल्याची कबुली दिली। यावेळी दोघांनाही शेतकऱ्यांनी पकडून ठेवले आणि देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन चौकशी केली असता त्यांच्याकडील दुचाकी हीच चोरीची असल्याचं निष्पन्न झाले असून दिंडोरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आल्याचं समजतंय। रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। दिंडोरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल असल्यानं त्यांना पुढील कारवाईसाठी दिंडोरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे।